काय नाव तुझं? प्रियंका साळुंखे. प्रियंका, आज तू आंदोलनात सहभागी झालेली आहेस. खूप मोठा युथ तरुणांचा वर्ग तू एकवटलेला आहे. काय भावना आहेत तुझ्या? कारण हे सगळं विचित्र आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी घेतलेला निर्णय म्हणजे हे आंदोलन आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ह्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पहिली गोष्ट, विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या सरकारनं मान्य केल्या पाहिजे आणि ते करत नाहीयेत. ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपल्याला जर आपला भारत देश उज्ज्वल करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये आणि विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. ज्यावेळी विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलन करायला गेले त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं, त्यांना मारहाण करणं किंवा त्यांचं ऐकून न घेणं ही फार चुकीची गोष्ट आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून दिले म्हणून तुम्ही आज त्या खुर्चीवरती बसलाय. संविधानाला पण ह्या गोष्टी मान्य नाहीत. त्यामुळं आम्ही ह्याचा जाहीर निषेध करतो. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा हात दिलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे. ज्यांनी आतंकवादी म्हटले त्यांच्याबद्दल मी बोलेन की विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलणं ही फार चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे याचा जाहीर निषेध करतो. आपण राजीनामा तर मागताय, पण राजीनाम्यानं थांबणार का? कारण व्यवस्था बदलली पाहिजे. व्यवस्था विचित्र असल्यामुळे पुन्हा पेपरफुटी होऊ शकते ना. मग व्यवस्थेवर काय बोलणार तुझं? जी व्यवस्था आहे ती मान्यच नाही आहे पहिली गोष्ट. कारण जसं भाजप सरकार सत्तेत आहे तेव्हापासून शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी सगळ्यांचंच नुकसान होते. महागाई असेल, प्रत्येक गोष्टीला जीएसटी लावलाय. ह्या सगळ्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोयच, पण त्याचा विद्यार्थ्यांना पण ह्यावेळी बसलेला आहे. मागच्या वेळी पण असंच झालं, पेपर फुटले तरी विद्यार्थ्यांनी परत परीक्षा दिली. आता ह्यावेळी पण सेमच सिच्युएशन काय आहे, त्याच गोष्टी परत झाल्या नाही पाहिजेत. त्यांनी विकास करायचं सोडून तुम्ही आमच्या देशाचं नुकसान करताय. त्यामुळं ही सत्ता नाही राहिली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी सगळ्यांनीच राजीनामा द्यावा आणि आमचं जो काही विद्यार्थ्यांचं अटी आहेत त्या त्यांनी मान्य ह्या केल्याच पाहिजे. हे सर्व तालुक्यातले विद्यार्थी आहेत, हे त्यांच्या शब्दात सांगतात की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण पाहू शकतो की दादा किती मोठा विराट असा युवकांचा वर्ग इथं एकवटलेला आहे. आपण आता पाहू शकतोय की इथं कशा पद्धतीने तरुण वर्ग इथं कशा पद्धतीने हातामध्ये पोस्टर घेऊन इथं आलेले आहेत. प्रत्येक त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पोस्टरवर ते व्यक्त झालेले आहेत. त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या बॅनरमध्ये त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या काय भावना आहेत. त्यांची एकच भावना आहे की आता शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि ही जी सगळी व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे. कारण पेपर फुटीमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य पणाला लागते. त्यांच्या आयुष्याची पूर्ण राख रंगली होते. कारण 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेत जर आश्चर्य जर होत असेल, पेपर फुटी काही लाखो रुपयासाठी जर पेपर फुटत असतील तर तरुणाचं भवितव्य एकदम अंधारात आहे आणि ते उजेड आणण्यासाठी ते आज स्वतः त्यांना रस्त्यावर उतरावं लागले. त्यामुळे ईश्वरपूर शहरामध्ये आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे व त्यांच्या न्याय हक्कासाठी ते सत्याता भांडत आहेत. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर.